एके न्यूज में आपका स्वागत है। चलिए जानते हैं आज के मुख्य समाचार। गुरुवार 27 जून की रात बीड़ जिले के पदल सिंह के पास परभनी पाथरी तालुका के एक मुस्लिम युवक के कार पर अज्ञात भीड़ ने हमला कर दिया। इस विषय पर कुल जमात तंजीम पाथरी की ओर से तहसील कार्यालय पाथरी में एक निवेदन दिया गया। तहसीलदार मार्फत गृह मंत्रालय आणि पोलीस महासंचालक यांना निवेदन दिलेले आहे। निवेदन यासाठी की काल रात्री एक घटना घडलेली आहे। हा शेख दगडू आहे, हे शेतीमाल देऊन नारायणगाव पुणेमध्ये आहे, तिथून परत येत होता। तर नगर हायवेवर एक भगवानगड ते पाडळ शिंगी एक रस्ता आहे, त्या रस्त्यावर आरक्षणासाठी काही लोक प्रदर्शन करीत होते। प्रदर्शनकर्त्यांनी याला थांबविले, याचं नाव विचारला, यांनी सांगितलं शेख। तर नाव ऐकताच त्यांनी त्याची जी गाडी होती, जे पिकअप होता, त्याला फोडलं, त्याचे काच फोडले, मारहाण केली, शिवीगाळ केली आणि दुसरे काही शब्द त्यांनी वापरलेले आहे। तर हे जे ओबीसी आणि मराठा वाद आहे ते चिघळत आहे, त्यामुळे द्वेषाचे वातावरण निर्माण होत आहे। जे विश्वास आहे ते संपत आलेला आहे आणि दोन जे वाद आहे, दोन समुदायामध्ये जे वाद आहे ते तिसऱ्या समुदायापर्यंत जात आहे। आता मुस्लिम समाज हे सर्वांचा समाज आहे, ओबीसी सुद्धा आपलेच आहे आणि मराठा बांधव सुद्धा आपलेच आहे। तर तेढ निर्माण होऊ नये अशी मारहाणीचे जे प्रकरण आहे ते पुन्हा होऊ नये याची दक्षता शासनाने घ्यावी, प्रशासनाने घ्यावी। याच्यासाठी आम्ही निवेदन दिलेले आहे की द्वेषाचे वातावरण समाप्त व्हावे, भाईचारा वाढावा आणि जे आरक्षणाची मागणी केली जात आहे ते शांतपणे केली जावी आणि जे इलेक्शन आता झाले ते झाले गेले, आता ते विसरून जावे आणि आपला भाईचारा आणि आपली सद्भावना कायम ठेवावी, हेच आमची विनंती आज निवेदनाद्वारे आम्ही केलेली आहे। क्या नाम है आपका? मेरा नाम शेख दगड़ू है। हाँ, नगर से रहने वाले कहाँ की है? कोई बात वागड़ा। हाँ। नगर से आ रहा था तो रास्ते में मेरे को रुका है और बोले नाम क्या है तेरा? मैंने शेख बोला तो डायरेक्ट मारना चालू कर दिया। किस लिए मारे, क्या वजह दिया थी? नहीं वो नहीं मारा। समझो कि किस स्तर पर थे आप? ये समझो जो आपके साथ मारहानि हुई, किस स्तर पर थे आप वहाँ? क्या गाड़ी का धक्का लगा है, कुछ लगा है? नहीं कुछ भी नहीं हुआ था, गाड़ी का धक्का नहीं हुआ था, कुछ भी नहीं हुआ था। उधर से आ रहा था मैं, वहाँ पे जमा था। जगह कौन सी थी वो? भगवानगढ़ से पाडल सिंह के बीच में थी।